नमस्कार मंडळी, आपल्या द फॉरेक्स ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आपण इथे हा गोल्डचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. आता मी याच्यामध्ये कोणता इंडिकेटर यूज केला आहे आणि त्यानुसार आपल्याला कसं चार्टवरती आपण ट्रेड घेऊ शकतो हे पण आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. पहिलं म्हणजे आपण 30 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती जायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेड ॲनालाइज करायचं आहे की बाय साईडला आहे की सेल साईडला आहे. आता तुम्ही ह्याच्या बघू शकता, ही ब्लॅकवाली लाईन आहे, ही ब्लॅकवाली लाईन आहे, ही 200 EMI आहे, 200 EMI मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे. त्याच्यावरती जर कॅन्डल्स बनल्या किंवा चार्ट जर बनत असेल तर आपण बाय साईडला जातो, आणि त्याच्या खाली जर कॅन्डल्स किंवा चार्ट जर बनत असेल तर सेल साईडला जायचं आहे. इथं बेसिक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता कुठच्या पण म्हणजे बॅक टेस्ट करू शकता याच्यावरती. असं काही नाही की बॅक टेस्ट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही कुठची थेरी काम करते मार्केटमध्ये, कसं काय होतं. तर तुम्ही बघू शकता. आता मी इथे एक ट्रेड लाईन ड्रॉ करता आली पाहिजे आपल्याला. हे बघा, आता इथे जर अशी ट्रेड लाईन एक बनते, ट्रेड लाईनचं ब्रेकआउट झाल्याच्या नंतर सरळ मार्केट खाली आला. हे बघा, इथून मार्केट खाली आला किती, 67 पॉईंट्स तुम्ही बघू शकता. असंच तुम्ही बॅकटेस्ट करून ट्रेड लाईनवरती ट्रेड कसा घ्यायचा ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणखी व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये शॉर्ट्स आहेत, तर तुम्ही बघू शकता. आणि पुन्हा इकडे पण आपण बघू शकतो, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जायचं आहे. कधी पण आपलं ट्रेड करताना आहे ना, कधी 5 मिनिटाच्या किंवा 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्ही करू नका, की म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते. आणि 15 मिनिटाच्या मध्ये आपल्याला बरोबर म्हणजे 100 मधले 70 किंवा 80% तुम्ही मार्केट म्हणजे प्रेडिक्ट करू शकता की असं जाऊ शकतं मार्केट, कसं जाऊ शकतं, या व्यतिरिक्त काय जाऊ शकतं. आणि रिस्क रिवॉर्ड आपल्याला चांगला मेंटेन करता येतो 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती या 15 मिनिटाच्या. बघा, आता इथे पण इथे ट्रेनचा ब्रेकआउट झाला आहे बघा. इथून डायरेक्ट इथे बघू शकता तुम्ही, इथून असं इथून किंवा असं पण इकडून पण बघू शकता. ही पण लाईन बघू शकता, हे बघा ट्रेड लाईन. तर इथे मला इथे या मोबाईलवरती स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. हे बघा, हा ट्रेनचा ब्रेकआउट झाला आहे. इकडून डायरेक्ट मार्केट वरती गेलं आहे, कारण ह्या रेषेच्या इकडून म्हणजे 200 EMI वरतीच मार्केट हे आहे. हे बघा, इथे पण तुम्हाला किती 24, तुम्हाला फक्त 15 पॉईंट काढायचे आहेत. 15 किंवा 10 पॉईंट बस झाली. 15 पॉईंट किंवा 15 पॉईंट नाही, 15 पिप्स बोलतात त्याला. तर आपण सध्या तर फॉरेक्स करतोय तर पिप्स बोलतात. मोबाईलमध्ये स्लो होत आहे, तर तुम्ही बघू शकता. हे मार्केट आता वरती मोमेंटम करतंय. मी तुम्हाला याचे वेगळे आणखी एक शॉर्टमध्ये एक व्हिडिओ बनवून पाठवेल, तुम्ही नक्की जरूर बघा. ब्रेकअपवरती फिब्री ट्रेसमेंटवरती कसा ट्रेड म्हणजे 30 मिनिटाच्या चार्टवरती कसा प्रेडिक्ट करता येईल याचे पण तुम्ही व्हिडिओ बघा. आणि